नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। थंडी सुरू झाली आहे, तर त्यासाठी आपण नक्कीच डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, मेथ्यांचे लाडू असे काही ना काही प्रकार करत असतो, ज्याने आपल्याला हे सगळे न्यूट्रिशन त्याच्यातलं मिळू शकेल। तर तसंच आज इथे मी हे अळीवाचे लाडू ट्राय करून बघत आहे। यासाठी मी इथे अर्धा पाव अळीव घेतले आहेत। हे व्यवस्थित स्वच्छ निवडलेले अळीव आहेत आणि 125 ग्रॅम हे आहेत, म्हणजे एक अशी साधारण वाटी लहान। आणि इथे मी घेतलेलं आहे नारळाचं पाणी, एका नारळाचं। इथे हे मी खोबरं बारीक वाटून घेत आहे, ओलं खोबरं साल असं काढून घेतलेलं आहे। तुम्ही चव पण घेऊ शकता, पण जास्ती बारीक छान वाटलं जावं म्हणून मी अशा प्रकारे ते कापून घेत आहे। तर आता प्रथम आपण काय करूया की हे अळीव जे आहेत हे या नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। अळीव मी इथे घालते आणि याच्यामध्ये हे एका नारळाचं पाणी घालून त्याच्यामध्ये हे भिजत ठेवायचं आपल्याला। 1-2 तासात छान असे फुगून येतात आणि त्यानुसार आपल्याला मग पुढे याच्यामध्ये ओला नारळाचं चप, या वाटलेला आहे नारळ आणि गूळ थोडंसं। या लाडूमध्ये खोबऱ्याचं प्रमाण खूप असल्यामुळे अगदी कमी तुपातही हे लाडू खूप छान होतात आणि जीवनसत्व आणि खनिजांनी तर समृद्ध असे आहेत। तर मी हे खोबरं सगळं ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे, वाटून घेतले आणि मग आपण अळीव त्याच्यामध्ये घालून घेऊया, मिक्स करून छान 2-3 तास ते फुगतील अशा प्रकारे। खोबरं आपण बारीक छान वाटून घेतलं आहे एकसारखं। आता हे पण मी वाटीने मोजून घेते। एक अख्खा नारळ मी इथे वापरलेला आहे, मध्यम मोठा असा। हे 1 वाटी हे नारळाचा चव आहे। हा नारळात आपल्याला अशा 2 वाट्या व्यवस्थित चव मिळतो, म्हणजे हा दुसरी वाटी आहे इथे। हा मोठा नारळ असल्यामुळे 2.5 वाट्या खोबरं इथे माझं निघालेलं आहे आणि हे अर्धे ते पाऊण वाटी असं खोबरं आहे। असा मोठा छान नारळ घेतला तर व्यवस्थित खोबरं आपल्याला याच्यासाठी मिळतं। तर याच्यात मी हे अळीव जे आहेत ते नारळाच्या दुधात पाण्यात भिजवलेले ते आपण इथे घालूयात। अळीव आपण ह्याच्यात घालूयात, जेणेकरून हे सगळे मी आता छान मिक्स करून ठेवते। आता 125 ग्रॅम अळीव होते, त्यासाठी आपण एक मोठा नारळ घेतलेला होता, ज्याचं 2.5 वाट्या खोबरं निघालं आणि अळीव देखील फुगून डबल झाले होते, म्हणजे 1-1.5 ते 2 वाटी ते अळीव होते। अशा प्रकारे हे 4.5 वाट्या मिश्रण आपल्याकडे आहे। त्यासाठी मी इथे 2 वाट्या चिरलेला असा गुळ घेत आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून ठेवून देऊया, कारण गुळाने याला पाणी सुटेल आणि मग अळीव मस्त फुगून येतील। तर मी इथे हे घालते, दुसरी वाटी पण घातली। तर हे छान हलवून ठेवू। गूळ हळूहळू विरघळतोय, हे असंच आपल्याला 1-2 तास छान फुगून येईपर्यंत ठेवायचं आहे। आता मी हे झाकून ठेवते 2-4 तास। आता हे अळीव छान फुगले आहे त्याच्यामध्ये। आता आपण ते परतून घेऊया। इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस घालते मी आणि आता हे सगळं अळीवाचं मिश्रण जे आहे ते आपण इथे परतून घेऊ। जोपर्यंत हे कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। आणि पाणी सुटून पुन्हा ते कोरडं व्हायला लागतं। इथे अजून थोडासा गूळ घालते, गूळ सगळा विरघळला होता, कारण खोबरं आपलं जास्ती होतं त्याच्यामुळे हे जवळजवळ 2.25 ते 2.5 वाट्या गूळ आपल्याला इथे लागलेला आहे। आता 5-7 मिनिटं हे छान परतून झालेलं आहे मिश्रण। तर ह्याच्यात मी वेलची पूड घालते आणि गॅस बंद करते।
त्याच्यात हवं असेल तर आपण ड्रायफ्रुट्सचे पण तुकडे घालू शकतो, पण हे असे सुद्धा छान लागतात. आता हे थोडेसे गार झाले की आपण याचे लाडू बांधून घेऊ शकतो. अशा प्रकारे या साहित्यामध्ये 20 ते 22 असे मीडियम साईजचे लाडू तयार होतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.